त्याचा फटका आम्हालाही बसू नये अशी सावध भूमिका दोन्ही पक्षांनी घेतल्याचं चित्र दिसलं। कारण हा वाद फक्त भाजप विरोधात नव्हता, हा तरुण वर्ग आता खरंच ठाकरे बंधूंकडे आकर्षित होत आहे का? ठाकरे ब्रँडला अनेक धक्के बसले। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं केवळ केंद्र सरकारला अडचणीत आणलं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातही एक नवं समीकरण तयार केलं। अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मुद्द्यावर एकत्र दिसले। दुसरीकडे भाजपला आपल्या मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही। शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी सावध भूमिका घेत अंतर राखल्याचं चित्र दिसलं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर उतरलेला जेनझी वर्ग, हा तरुण वर्ग आता खरंच ठाकरे बंधूंकडे आकर्षित होत आहे का, की हा केवळ आंदोलनापुरता उत्साह आहे? आणि या संपूर्ण घडामोडीचा महाराष्ट्राच्या आगामी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याचा सविस्तर वेध आपण आज घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। दिल्लीतील CJP आंदोलन हे सुरुवातीला विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून सुरू झालं। पेपरफुटी, परीक्षांमधील गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते। पण जसजसं आंदोलन वाढत गेलं तसतसं ते केवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलं नाही, त्याला राजकीय स्वरूप मिळू लागलं। कारण विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचे व्हिडिओ देशभरात व्हायरल झाले आणि सरकारविरोधात मोठा रोष निर्माण झाला। अशा वेळी विरोधी पक्षांनी या प्रश्नाला हात घातला, पण महाराष्ट्रात सर्वात जलद आणि प्रभावी प्रतिक्रिया आली ती ठाकरे बंधूंकडून। उद्धव ठाकरे यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाला पाठिंबा दिला, तर राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला। अनेक वर्षांनंतर दोन्ही भाऊ एका समान मुद्द्यावरती एकत्र उभे असल्याचं जनतेनं पाहिलं। राजकीय दृष्टिकोनातून ही केवळ भावनिक घटना नव्हती, तर त्यामागं स्पष्ट राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू झाली। कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडला अनेक धक्के बसले। शिवसेनेत फूट पडली, पक्षचिन्ह बदललं, सत्ता गेली, मनसेचाही प्रभाव पूर्वीसारखा राहिला नाही। अशा परिस्थितीत दोन्ही ठाकरे पुन्हा एकदा सार्वजनिक पातळीवर एकत्र दिसणं हा एक स्वतःमध्ये मोठा राजकीय संदेश होता। विशेष म्हणजे हा संदेश हिंदुत्व, मराठी अस्मिता किंवा निवडणुकीच्या प्रचारातून नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून होता। याच ठिकाणी या आंदोलनाचं महत्त्व वाढतं, कारण आजची जेनझी पिढी पूर्वीच्या मतदारांपेक्षा वेगळी आहे। ही पिढी सोशल मीडियावर सक्रिय आहे, ती कोणत्या पक्षाची पारंपरिक मतदार नाही। एखाद्या प्रश्नावर जो नेता स्पष्ट भूमिका घेतो त्याच्याकडे ही पिढी लक्ष देते। त्यामुळे ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिलेला हा पाठिंबा थेट या नव्या मतदार वर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनात हजारो तरुण सहभागी झाले। अनेकांच्या हातात तिरंगा होता, घोषणाबाजी होती। सोशल मीडियावर त्या सभेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। त्यामुळं केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर सामान्य विद्यार्थी आणि पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी होणारे तरुणही या आंदोलनाचा भाग असल्याचं चित्र तयार झालं। आजच्या काळात सोशल मीडियावर तयार होणारी प्रतिमा ही प्रत्यक्ष राजकारणाइतकीच महत्त्वाची मानली जाते। आणि याच आघाडीवर ठाकरे बंधूंना या आंदोलनाचा फायदा झाल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या संपूर्ण आंदोलनात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली। ठाकरे बंधूंनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चाची घोषणा केली होती। पण त्याआधीच केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला, त्यामुळे नियोजित मोर्चा काढण्याची गरज उरली नाही। मात्र ठाकरे बंधूंनी त्यानंतर विजय जल्लोष आणि अभिनंदन मोर्चा काढत राजकीय संदेश दिला की विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश मिळालं। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा क्षण अत्यंत महत्त्वाचा होता, कारण विरोधकांना असा संदेश देता आला की जन आंदोलनाचा दबाव सरकारवर पडला आणि सरकारला निर्णय घ्यावा लागला। सरकार याकडे वेगळ्या नजरेनं पाहत असलं तरी राजकीय प्रतिमेच्या लढाईत विरोधकांनी हा मुद्दा प्रभावीपणे वापरला। पण या संपूर्ण घडामोडीत आणखी एक मोठा ट्विस्ट घडत होता, आणि तो म्हणजे भाजपच्या स्वतःच्या महायुतीतच निर्माण झालेली अस्वस्थता। कारण हा वाद फक्त भाजप विरोधात नव्हता, तर भाजपसोबत सत्तेत असलेल्या मित्रपक्षांनीही या प्रश्नावर पूर्ण ताकदीने भाजपची बाजू घेतली नाही। शिंदेच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवर नाराजी व्यक्त केली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही लोकशाहीत विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं मत मांडलं गेलं। म्हणजेच हा प्रश्न भाजपचा आहे, त्याचा फटका आम्हालाही बसू नये अशी सावध भूमिका दोन्ही पक्षांनी घेतल्याचं चित्र दिसलं। यामागचं राजकारण समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात भाजपनं मोठा राजकीय विस्तार केला। पण त्याचवेळी मित्रपक्षांमध्ये भाजपच्या मोठ्या भावाच्या भूमिकेबद्दल नाराजी असल्याची चर्चा अनेकदा झाली। अशा संवेदनशील आंदोलनाच्या काळात मित्रपक्षांशी पुरेसा संवाद झाला नाही अशी भावना व्यक्त झाल्याच्याही चर्चा रंगल्या। त्यामुळे CJP आंदोलनानं केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न उचलला नाही,
तर महायुतीतील समन्वयाचाही प्रश्न समोर आणला. दुसरीकडे ठाकरे बंधूंनी या संपूर्ण आंदोलनातून एक वेगळी राजकीय जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षात त्यांचं राजकारण प्रामुख्यानं हिंदुत्व, मराठी अस्मिता किंवा पारंपरिक मुद्द्यांच्या भोवती फिरत होतं. पण यावेळी त्यांनी थेट तरुणांच्या भविष्याचा प्रश्न हातात घेतला. त्यामुळे त्यांच्या सभांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग दिसून आला. हा उत्साह निवडणुकीपर्यंत टिकतो की नाही हे आज सांगणं कठीण आहे, कारण आजची जेनझी पिढी कोणत्याही एका पक्षाशी कायमस्वरूपी बांधील राहत नाही. ती प्रश्नांवर भूमिका घेते आणि काम पाहून मत बदलते. म्हणूनच या आंदोलनानंतर ठाकरे बंधूंची प्रतिमा नक्कीच मजबूत झाली असली तरी तिचं मतांमध्ये रूपांतर होणं ही पुढची आणि सर्वात मोठी परीक्षा असेल. त्याचप्रमाणे भाजपसमोरही आता केवळ आंदोलन हाताळण्याचं नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला अविश्वास कमी करण्याचं आव्हान असेल. महायुतीतील मित्रपक्षांना एकत्र ठेवणं, संवाद वाढवणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत पाहिलं तर CJPच्या आंदोलनानं केवळ एका विद्यार्थी प्रश्नावर सरकारला घेरलं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा चर्चा सुरू केली. महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेनझी ही आता महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक शक्ती ठरू शकते. हा संदेश सर्वच पक्षांना दिला. आता पाहायचं इतकंच, हा तरुणांचा उत्साह आंदोलनापुरता मर्यादित राहतो की तो मतदान पेटीपर्यंत पोहोचतो आणि ठाकरे बंधूंनी मिळवलेली ही नवी राजकीय संधी पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांना किती फायदा करून देते याचं उत्तर येणारा काळच देईल. तुम्हाला काय वाटतं, CJPच्या आंदोलनामुळं ठाकरे बंधूंना खरोखर जेनझीचा पाठिंबा मिळाला आहे का, की हा फक्त तात्पुरता राजकीय माहोल आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.